नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर हायवे लगत मैदानामध्ये आढळला 1 वर्षाच्या बालकाचा मृतदेह, पोलीस तपास सुरू। दिगंबर दुर्गाडे सरांनी मिळवली 2दा PhDची पदवी, सर्व स्तरातून होतंय अभिनंदन। पाथर्डीमधील नगरसेवकांच्या नावामध्ये आढळली आहे तफावत, 3 दिवसांमध्ये मागवलाय अहवाल। आणि औंढा नागनाथ तालुक्यातील आरोग्य विभागाचा बनाव उघड, खोटा अहवाल देऊन परिस्थितीवरती घातलं जातंय पांघरूण। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महागाव तालुक्यामध्ये नागपूर तुळजापूर हायवे लगत मैदानामध्ये 1 वर्षाच्या बालकाचं प्रेत आढळून आलंय, त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान या बालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। महागाव तालुक्यातील हिवरा संगम हे गाव एकविरा देवीचे जागृत तीर्थस्थान म्हणून ओळखलं जातं, पण खून, हत्या आणि आत्महत्या अशा घटनांमुळे या गावामध्ये एक वेगळंच नावलौकिक निर्माण झालाय। काही दिवसांपूर्वी अनोळखी महिलेची हत्या, गौरीगिरीची हत्या, तर महिन्यापूर्वीच पतीनं पत्नीची ब्लेडनं गळा चिरून हत्या केली, अशा चर्चा थांबतच नाहीयेत। तसेच उघड्या जागेवरती 1 वर्षाच्या बाळाचं प्रेत सापडलंय, त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न देखील निर्माण होत चाललाय। दरम्यान दुपारी 11च्या दरम्यान नागपूर तुळजापूर हायवे लगत मैदानामध्ये बालकाचं प्रेत असल्याची चर्चा गावभर पसरली। पोलीस पाटील प्रवीण कदम यांना ही बातमी समजताच त्यांनी शहानिशा करून महागाव पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली आहे। मला गावातल्या काही व्यक्तींचा फोन आला आणि फोन आल्यानंतर मला बरोबर 11:45 काही व्यक्तींचे कॉल आले आणि मी त्या ठिकाणी बिलकुल 10 मिनिटात मी तिथे हजर झालो आणि त्या घटनास्थळावर दाखल झाले असता मला तिथे 1 वर्षाचा छोट्या बाळाचं मला तिथं प्रेत आढळून आलं आणि ते प्रेत एक फुगलेल्या अवस्थेत आणि लाल्या अवस्थेमध्ये मला दिसून आलं आणि त्यावेळेस मी ते सर्व घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मी महागाव पोलीस स्टेशनला या सर्व घटनेची माहिती दिली आणि तिथे तात्काळ 10-15 मिनिटात तिथे हजर झाले। त्या प्रेताचा एक असा दुर्गंध येत होता, वास येत होता आणि मला वाटते ते साधारणतः 2-3 दिवसाची घटना असू शकते आणि त्यानंतर त्या ठिकाणी एकदम पाहिल्यानंतर लोकांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मला ते सर्व पाहिल्यानंतर मी त्यांनी महागाव पोलीस स्टेशनला सर्व गोष्टीची माहिती दिली। माहिती मिळताच परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा ठाणेदार विक्रांत गायकवाड हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह हा शंकास्पद वाटल्यामुळे महसूल विभागाचे कैलास गॅरल, अशोक आवडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास तापरे यांना पाचारण करण्यात आलं। मृतदेह हा 4 दिवसांपूर्वीचा आहे। या बालकाचं प्रेत हे पुरण्यात आलं होतं, कोणत्या तरी प्राण्यानं ते प्रेत बाहेर काढलंय, पायाखालील भाग हा प्राण्यांनी खाल्लाय असं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। प्रेताचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करता सवाना येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह पाठवण्यात आलाय, तर वैद्यकीय अहवालानुसार पुढील तपास आता करण्यात येणार आहे, अशी माहिती विक्रांत गायकवाड यांनी दिली आहे।
आज महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक 12:30 वाजता हिवऱ्याचे पोलीस पाटील यांनी फोन करून पोलीस स्टेशनला सांगितले की असं 1 वर्षाचं मुलाचं बॉडी सापडलेलं आहे तिथं. त्या संदर्भात आम्ही सर्व स्टाफचं त्या ठिकाणी जाऊन बघितलं. तर 1 वर्षाचं एक तिथले डॉक्टर बोलून घेतले पवनदुरीचे घटनास्थळी. डॉक्टरांनी आम्ही बघितलं असता त्यांनी असं सांगितलं की 1 वर्षाचं अंदाजे 1 वर्षाचं वयाचा अर्भक आहे, म्हणजे लहान मुलगा आहे. आणि त्या ठिकाणी त्याची घटनास्थळ पंचनामा वगैरे करून घेतला. पुढील पोस्टमॉर्टमसाठी त्यांना सावना इथं पाठवलं आहे. सावण्यावरनं यवतमाळच्या हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम कामी ते रवाना केलेलं आहे. तर पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे. त्या संदर्भात इतर ठिकाणावरून त्या ठिकाणी कोणी यापूर्वी नवजात मालकाला पुरलं होतं का, किंवा इतर जनावरांनी त्याला बाहेर वगैरे आणलेलं आहे का, किंवा इतर काहीतरी संभाव्य शक्यता आहेत का, याचा पोलीस तपास करत आहेत. फिरोज पठाण, C24 तास, यवतमाळ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वर्गीय जितेंद्रभाऊ पिचड यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अकोल्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते संपन्न झाले. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वर्गीय जितेंद्रभाऊ पिचड यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धांचं उद्घाटन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी अकोला तालुक्याचे माजी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या तालुक्याचं नाव राखलं जाईल असं कर्तव्यकारी त्याच्याकडनं घडेल हा त्याला आशीर्वाद देतो. आणि हे संधी मिळत नव्हती आपल्या लोकांना. हे निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी करून दिलं. आणि म्हणून ही संधी निर्माण नव्हती. नाही तर गुण सगळ्यात प्रत्येकात गुण कमी येत असातला भाग नाही. आणि म्हणून हे सगळं काम आपल्याला सगळ्यांना करायचे. तुमच्या सगळ्याकडनं हेच काम निश्चितपणानं व्हावं. आणि म्हणून या तालुक्याची परंपरा, या तालुक्याची रीत, जाती आणि धर्मांध शक्तीला बाजूला ठेवायचं, याच्यासाठी हा स्वातंत्र्याचा लढा असेल, कम्युनिस्ट पक्षाने दिलेला लढा असेल, असं वातावरण या तालुक्यात आणि ते खऱ्या अर्थाने टिकवायचे. मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना पोरांना मी नॉट आउट राहिलो. आता तुमच्यावर भविष्यातली जबाबदारी आणि कर्तृत्व आहे. तेव्हा मी माझी इनिंग संपत असताना कधी आउट झालो नाही. भल्याला नाकी दम आणले. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले. आणि म्हणून ही कशाची विचाराची परंपरा आहे, आपल्या कामाची परंपरा आहे. आणि ते टिकवायचं काम आपल्याला करायचंय. नाही तर काही जन्मतन कुठे काही उगवतन काही कशाला बोलायचं हे यानं पुढे जाणार नाही आपण. आणि म्हणून हे तुमच्याकडनं व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रामधनं अनेक जिल्ह्यामधील तालुक्यातील अनेक क्रिकेट संघ आणि नामवंत क्रिकेटपटू येणार असल्यामुळे क्रिकेट रसिकांना या ठिकाणी मोठी पर्वणी असणार आहे. दरवर्षी ITI मैदान कॉलेज येथे या स्पर्धा भरवल्या जातात. कैलासवासी जितेंद्र पिचड यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेसाठीचं प्रथम बक्षीस 51,000 रुपये, दुसरं बक्षीस 31,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 21,000 रुपये असणार आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक बक्षिसांची लयलूट क्रिकेटपटूंवरती करण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कैलास वागचौरे, गिरजाजी जाधव, मीनानाथ पांडे, विकास शेटे, चंद्रकला धुमाळ, विजय सारडा आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजू लोखंडे, शंभू नेहे, राहुल देशमुख, सचिन शेटे, आबा आभाळे, विजय पवार, चंदर शिंदे, जितेंद्र पवार, प्रशांत हसे तसेच आदींसह सर्व जणांनी विशेष परिश्रम घेतलेत. सचिन खरात, C24 तास, अकोले. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये माहूरचा समावेश करण्यात आलाय. त्या दृष्टीनं माहूर इथे अग्निशामक वाहनांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. माहूर येथील नगरपंचायत प्रांगणामध्ये अग्निशामक वाहनांचे उद्घाटन आणि पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जाच्या वितरणाचा शुभारंभ आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष फिरोज दोसाने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रेकुलवार, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, नगरसेवक इलियास बावानी, रहमत अली, दीपक कांबळे, रफिक सौदागर, राजेंद्र केशवे, नगरसेविका विनिताताई जोगदंड, शीतल जाधव, अश्विनी तुबडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी बैठक घेऊन नागरिकांना अर्जाची माहिती देण्यात येईल आणि
कोणताही लाभार्थी यामध्ये वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असं सांगत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं मत व्यक्त केलंय। यावेळी मेघराज जाधव, प्राध्यापक भगवानराव जोगदंड, अजीजभाई, रशीद कालंजी, रफिक गैड, जीवन राठोड, अमजद पठाण वाईकर, नावेद खान, हरिसिंह राठोड, अश्विनी आनंद पाटील तुबदाळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती। मजहर शेख, C24 तास, नांदेड। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। सर्वसामान्य कुटुंबामधील दिगंबर दुर्गाडे सरांनी 2 वेळेस PhDची पदवी मिळवली आहे। त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। दिगंबर दुर्गाडे हे सर्वसामान्य कुटुंबामधील व्यक्ती। त्यांचं प्राथमिक शिक्षण वाल्हे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं। महाविद्यालयीन शिक्षण सोमेश्वर बारामती आणि वाघिरे कॉलेजमध्ये झालं। B.Ed विद्या प्रतिष्ठान पुणे इथे झालं। तसेच MA हिस्ट्री टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि BA हिस्ट्रीचं शिक्षण सोमेश्वर इथं त्यांनी घेतलं। त्यांनी 1997 साली जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली। तेव्हापासनं राजकारण करत पुणे येथील टिळक शिक्षण महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते। तर 2007 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती त्यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली। 2009 मध्ये चेअरमन म्हणून पावणे 5 वर्ष त्यांना संधी मिळाली। नोकरी, राजकारण, जिल्हा बँक, व्याख्यान, कार्यकर्ते आणि कुटुंब हे सर्व सांभाळून टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधनं अर्थशास्त्र विभागामधनं PhD मिळवून न थांबता पुन्हा परत पुणे विद्यापीठ येथून शिक्षणशास्त्र ही PhD मिळवल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। दुर्गाडे सरांना 2 PhD मिळवल्याबद्दल C24 तास तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा। मी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि माजी चेअरमन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। मी 2012 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून अर्थशास्त्र या विषयामध्ये PhDची पदवी त्या ठिकाणी प्रदान केली होती। ड्रायलँड डेव्हलपमेंटमध्ये जे काय हॉर्टिकल्चर आहे, फळबागांचा ड्रायलँड डेव्हलपमेंटमध्ये कशा प्रकारे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हा विषय मी PhDसाठी घेतलेला होता। डॉक्टर बी डी कुलकर्णी सरांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं होतं। विशेषतः मी पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागातून येतो। त्या भागामधून काम करत असताना किंवा शिक्षण घेत असताना अर्थशास्त्र हा विषय घेऊन ग्रामीण भाग असेल किंवा दुष्काळी भागामधल्या विशेषतः जो ड्रायलँड आहे त्याची डेव्हलपमेंट करायची असेल, शेतकऱ्यांच्या हातामध्ये 4 पैसे जास्त यायचे असतील तर काय केलं पाहिजे, यासाठी हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून, फळबागाच्या माध्यमातून अंजीर हा विषय मी त्या ठिकाणी निवडला होता। अंजिराला येणारा उत्पादन खर्च आणि अंजिराला येणारं त्या ठिकाणची परचेस सेलिंग प्राईस, त्याच्यामधून किती प्रॉफिट मिळू शकतो, तर त्या PhDच्या रिसर्चमधून असं त्या ठिकाणी निष्कर्षात आलं की जी पारंपरिक पिकं आपण त्या ठिकाणी घेतो किंवा इतर जी नगदी पिकं घेतो त्यापेक्षा जर अंजिरासारखी बागा जर ड्रायलँड असते किंवा कमी पावसाचा प्रदेश ज्या ठिकाणी असतो
अतिशय मुरमाड अशा प्रकारची जमीन असते, हलकी जमीन असते, त्या ठिकाणी जर अंजिराचं पीक त्या ठिकाणी घेतलं तर त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे परवडू शकतं आणि तो त्या ठिकाणी किफायतशीर शेती करू शकतो आणि शेतकरी आत्महत्येपासून सुद्धा दूर त्या ठिकाणी राहू शकतो. या अनुषंगानं मी करत आहे तो PhDचा अभ्यास केलेला होता. आता परवाच 3 नोव्हेंबरला मी शिक्षणशास्त्र या विषयामध्ये PhD केली. त्या शिक्षणशास्त्र या विषयामध्ये जे काही पुणे जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्प आहेत 2011-12 ते 15-16 या जे अर्थसंकल्प आहेत त्याच्यामध्ये शिक्षणासाठी कोणत्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या होत्या, कोणत्या प्रकारच्या तरतुदी शिक्षणासाठी केल्या पाहिजेत आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारायचा असेल तर काय केलं पाहिजे याच्याबद्दलच्या काही शिफारशी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला आणि एकूणच जिल्हा परिषद प्रशासनाला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर इंग्लिश मिडियमच्या शाळा त्या ठिकाणी चालू आहेत आणि आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा नगरपालिकांच्या शाळा आहेत किंवा ज्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली. शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरत आहेत. असं करत जर भविष्यकाळामध्ये या मराठी मीडियमच्या शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या तर ग्रामीण भागामधले जे काही गरीब लोक असतील, शेतमजूर असतील, असंघटित कामगार असतील किंवा छोटा मजूर वर्ग असेल, अशा प्रकारच्या लोकांना भविष्यकाळामध्ये जर खाजगी शाळांचं प्राबल्य त्या ठिकाणी वाढलं तर इंग्लिश मिडियमच्या शाळा भविष्यकाळामध्ये जर जिल्हा परिषदच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा सरकारी शाळा जर बंद पडल्या, भरमसाठ फीट त्या ठिकाणी निर्माण होईल, मक्तेदारी त्यांची निर्माण होईल, त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये फीज त्या ठिकाणी ते वाढवतील आणि अशा प्रकारे जर फी वाढवली तर ग्रामीण भागामधल्या गरीब कुटुंबातल्या मुलांना शिक्षण घेणं दुरापास्त त्या ठिकाणी होईल. त्यामुळे सुरुवातीला काही काळ जरी हे चित्र बरं वाटत असलं तरी ज्यावेळेस आपण भविष्यकाळाचा विचार करू तर अजून त्या ठिकाणी 20-25 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी शिक्षित आणि अशिक्षित अशा प्रकारची दरी निर्माण होईल, ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारची दरी निर्माण होईल आणि खाजगी शाळांच्या लाखोंच्या फीज त्या ठिकाणी गरीब लोकांना परवडणार नाहीत, शेतकऱ्यांच्या मुलांना परवडणार नाहीत आणि त्या उद्देशानं काही शिफारशी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता शिक्षणामध्ये प्रचंड प्रमाणात जोपर्यंत गुंतवणूक होत नाही तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल का याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या मनासमोर निर्माण होईल. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या शिफारशी येतील त्या शिफारशींचं एक्झिक्युशन असेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल ते सातत्यानं केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शिक्षण व्यवस्थेचं डायग्नॉसिस आपण केलं पाहिजे, आपण निदान केलं पाहिजे, रोग निदान आपण केलं पाहिजे. कुठल्या बाबतीमध्ये आपण कमी आहोत हे पहिलं फाइंड आउट केलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण काही बाबतीमध्ये कमी आहोत हे मान्य करत नाही तोपर्यंत विकासाच्या संदर्भातला विचार करण्याची संधी आपल्याला राहत नाही. पहिलं मला वाटतं राज्यकर्त्यांनी, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी किंवा शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येऊन पुढच्या 20-25 वर्षाचं देशाच्या शिक्षणाच्या संदर्भातलं आणि देशाला सुपर पॉवर बनण्यासाठी आज जे शाळांमध्ये जी डोकी आहेत ती डोकी घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्या डोक्यांना शेपिंग करण्याचं काम आपण केलं पाहिजे, दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. सर्जनशीलता असेल, नवनिर्मायकता असेल, कल्पनाशक्ती असेल ती आपण डेव्हलप केली पाहिजे. संशोधनाची वृत्ती त्या ठिकाणी वाढीस लावली पाहिजे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका यांच्या वतीनं शिनोली गावामध्ये भूमिगत गटारांच्या कामाकरता पालकमंत्री गिरीश बापट यांनी 7 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर केलेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचे आभार मानलेत. आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावामध्ये उघड्याने वाहणाऱ्या गटारांमुळे गावामध्ये रोगराईचं प्रमाण वाढलं होतं. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. त्यानंतर ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष संजय थोरात आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे यांच्या कानावरती ही बाब ग्रामस्थांनी घातली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिनोली गावामध्ये जाऊन या सर्व गोष्टींची पाहणी केली आहे. तालुकाध्यक्ष संजय शेठ थोरात आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करत या कामांकरता 7 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. शिनोले गावच्या ग्रामस्थांनीही भारतीय जनता पार्टीचे याबद्दल आभार मानलेत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय शेठ थोरात, जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे, उपजिल्हाध्यक्ष धनेश बानखेले, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग LD डाके, शिनोली ग्रामपंचायत सरपंच सदस्य, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्यातून आणि डोंगरी विभागाच्या माध्यमातून बापट साहेबांनी शिनोली गावाच्या भूमिगत गटारीच्या कामासाठी 7 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. याचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टीचे आमचे तालुका अध्यक्ष संजय शेठ थोरात, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे सोबतच भारतीय जनता पार्टीचे आमचे तालुक्यातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते
यांनी पाठपुरावा केला असून हे काम उत्कृष्ट दर्जाचे कसे होईल आणि ते काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची असेल. हे काम चांगल्या पद्धतीचे करून घेण्याकरता आमचे सर्वांचे प्राधान्य राहील. लवकरच मंचरचे माजी सरपंच आणि पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळं आंबेगाव तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीला अधिकच बळ मिळेल. अमोल जाधव, C24 तास, मंचर. नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य मारुती आबा तुपे यांचा वाढदिवस सामाजिक आणि लोकहितकारी उपक्रमासह हडपसर गाव इथे साजरा करण्यात आला. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी तुपे यांना शुभेच्छा दिल्यात. नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य मारुती आबा तुपे यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि लोकहितकारी उपक्रमांसह हडपसर गाव इथे साजरा करण्यात आला. अनाथांचे नाथ नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी मध्यरात्री 12 ते 3 या दरम्यान कार्यकर्त्यांसह रस्त्याच्या कडेला पदपथावरती विसावलेल्या अनाथांना अंगावरती पांघरुण घालून मायेची ओप दिली आहे. वाढदिवसानिमित्त रक्तदान, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, मोफत महिला आरोग्य शिबिर, मोफत वाहन प्रदूषण चाचणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये रक्तदानामध्ये 143 बाटल्या जमा झाल्यात, तर 1468 PUC काढून देण्यात आली आहे. 339 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, तर 280 नागरिकांची नेत्रचिकित्सा तपासणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिलराव शिरोळे, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, भाजप पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहराध्यक्ष माजी आमदार महादेव बाबर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, मनसे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक नाना भाणगिरे, प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाने, नगरसेविका रंजनाताई टिळेकर, भूषण तुपे, विकास रासकर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रामधील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून नगरसेवक मारुती आबा तुपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आयुष्यामध्ये संघ संस्कारात ते घडले, वाढले, तो विचार घेऊन पुढे जाऊन समाजामध्ये काम केलं आणि शेवटी जीवन जगत असताना ज्या अपेक्षा, ज्या इच्छा आयुष्यामध्ये जपलेल्या आहेत त्या सर्व इच्छा, अपेक्षा आबांच्या पूर्ण होत अशी सर्वांच्या वतीने मी आबांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. अनेक वक्त्यांनी सांगितलं आबांचं जीवन पण आपल्या सर्वांच्या समोर आहे, कारण याच हालतच्या कृषीमध्ये जन्म झालेला आबा तुम्हा आम्हाला सर्वांच्या बरोबर काम करत असताना आज नगरसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहे. परंतु मधल्या 30-40 वर्षाची कारकीर्द आहे, ही कारकीर्द आपण सर्वांनी जवळनं पाहिलेली आहे. जे काम संघ सांगेल, संघटना सांगेल ते काम प्रामाणिकपणे करायचं आणि या भूमिकेतनं हा काम करणारा आबा गेली अनेक वर्ष सातत्यानं, मला वाटतं आजचं रक्तदानाचा विषय हा मला वाटतं 20 वर्षापासून सातत्यानं काम करतात. आपण 20 वर्ष रक्तदान शिबिर आबा या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्ताने घेत असतात. म्हणजे संघाने ते सांगितलं की कुठलंही काम असलं त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि म्हणून तोच संस्कार घेणारा आबा सातत्यानं 20 वर्ष आज या ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेत आहे. नगरसेवक जरी झाले तरी समाजाच्या आशीर्वादाने आम्ही नगरसेवक झालो, आम्ही आमदार झालो. या भूमिकेतनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. शेवटी नगरसेवक, आमदार किंवा सत्तेतली जी पदं आहेत ही पदं कोणासाठी याचा विचार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये जो संस्कार आहे हा संस्कार मुळात यासाठी आहे की आम्ही नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून किंवा सत्तेतली जी आम्ही पदं घेतो आहोत तिथाच्या रांगेमध्ये वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. मुळामध्ये आबा ते वागत आले म्हणून आबा या ठिकाणी नगरसेवक झाले. हे खऱ्या अर्थानं समजून घेण्याची आवश्यकता आहे. जमिनीवरती पाय ठेवणं म्हणजे आबा, मला वाटलं का आबा आपल्यासारख्यांकडनं जर आबांकडनं आम्ही शिकत असेल की जमिनीवरती भाऊ पाय कसं असले पाहिजे. मी तर जमिनीवरती नाही, जमिनीच्या 4 फूट पाय असलेला माणूस आबा आहे. त्यामुळं सातत्यानं गेले अनेक वर्ष जमिनीवरती पाय ठेवून पक्ष असेल, संघटना असेल, संघ असेल या सगळ्यांचा विचार करून जे जे मला करता येईल ते काम करण्याचं काम आपण केलं. आणि मला लोकप्रिय नगरसेवक आबा तुपे यांचा 50वा वाढदिवस आहे. त्याप्रित्यर्थ त्यांनी रक्तदान शिबिर, नेत्र शिबिर, दंतचिकित्सा हे ठेवलेले. गेले 20 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. हे लोकांचे पूर्वीपासून नेते आहेत, अनाथांचे नाथ आहेत, वृद्धांचे पालक आहेत आणि गोमातांचे रक्षक आहेत. असे हे नगरसेवक आणि
कार्यकर्त्यांचे स्फूर्तीस्थान आबा तुपेमुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना पुढील भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि आरोग्यमय जावो. तुपेंचा आज 50वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेले सर्व कार्यक्रम लोकनियुक्त कार्यक्रम लोकांच्या गरजेचे. त्याप्रमाणे आबांनी महापालिकेच्या प्रस्तावित कामांमध्ये जे काही कामं नव्याने घेतली त्यामध्ये हडपसरला अग्निशमक केंद्र हे गेल्या 20-25 वर्षामध्ये कधीच नव्हतं. ते आता या पुढच्या आठवड्यामध्ये आबांच्या या मतदारसंघामध्ये सुरू होतं आहे. दुसरं म्हणजे महापालिकेचा दवाखाना आणि ई लर्निंग स्कूल असं आबांचं पुढचं प्रयोजन आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या परिसरामधून एक शहीद झालेला जवान सौरभ फराटे, त्या सौरभ फराटेचं स्मारक हे हडपसरच्या पंचक्रोशीमध्ये व्हावं अशा प्रकारचे आबांनी जी इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे त्यांनी स्पष्टपणे पुण्याच्या माननीय महापौरांना निक्षून सांगितलं की या शहीद जवानाचं स्मारक हे हडपसरच्या पंचक्रोशीमध्ये त्याच्या पालकांच्या इच्छेनुसारच व्हावं असं सांगितलं. आणि त्यानुसार या स्मारकाचं काम सुरू होईल. आबांनी स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर करून घेतलेला आहे आणि थोड्या दिवसात हे स्मारक होईल. अशा प्रकारच्या या नगरसेवकाला आम्ही अत्यंत धन्यवाद देतो आणि अत्यंत या माणसाचं अत्यंत कार्य यापुढे अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक. मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 13-14 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. पाथर्डी नगरपालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती रमेश गोरेसह 3 महिला नगरसेवकांच्या नावांमध्ये आणि जात वैधता प्रमाणपत्रामधील नावामध्ये तफावत आढळून आली आहे. दरम्यान 3 दिवसांमध्ये अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांनी मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ यांना दिलेत. पाथर्डी नगरपालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती रमेश गोरेंसह 3 महिला नगरसेवकांच्या नावामध्ये आणि जात वैधता प्रमाणपत्रामधील नावामध्ये तफावत आढळून आली आहे. 3 दिवसांमध्ये अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांनी मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ यांना दिलेत. मागील वर्षी नगरपालिकेची निवडणूक झाली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गामधनं भाजपचे रमेश गोरे, शारदा हंडाळ आणि राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा विकास आघाडीकडनं शेख आसिया चांद मणियार आणि सविता डोमकावळे निवडून आलेत. आरक्षित जागेवरती निवडून आलेल्या सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रती पालिकेनं जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्या होत्या. तपासणी करताना नावामध्ये तफावत आढळली आहे. रमेश गोरे यांनी माळी असल्याचा दावा प्रमाणपत्रामध्ये केलाय, मात्र तो सिद्ध होत नाही. शारदा रमेश हंडाळ यांच्या प्रमाणपत्रकावरती शारदा यशवंत मरगळ, शेख आसिया चांद मणियार यांच्या प्रमाणपत्रावरती मणियार आसिया मोहम्मद असं नाव आहे. सविता संजय डोमकावळे यांच्या प्रमाणपत्रकावर सविता लक्ष्मण पुंड असं नाव आहे. माहेरच्या नावानं वैधता प्रमाणपत्र असून देखील निवडणूक लढवताना सासरच्या नावानं लढवली गेली आहे. कोण लोहिया, C24 तास, पाथर्डी.
हवेली तालुक्यातील बिवरी गावामधील तरुण उद्योजक आणि महालक्ष्मी डेव्हलपर्सचे मालक दत्तात्रय गोते यांनी स्वखर्चामधनं ग्रामस्थ आणि तरुणांना एकत्र करून बिवरी ते नायगाव दरम्यान असणाऱ्या मुळा मुठा नदीवरती पाईप टाकून पूल उभारलाय। त्यामुळे नागरिक आणि प्रवासी यांनी गोते यांचं मोठं कौतुक केलंय। समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीमधनं हवेली तालुक्यातील बिवरी येथील गावातील तरुण उद्योजक आणि महालक्ष्मी डेव्हलपर्सचे मालक दत्तात्रय गोते यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता गावामधील ग्रामस्थ आणि तरुणांना एकत्र करून बिवरी ते नायगाव दरम्यान असणाऱ्या मुळा मुठा नदीवरती पाईप टाकून पूल उभारून हजारो नागरिक आणि प्रवाशांना सोय उपलब्ध करून दिली आहे। बिवरी गावाला जाण्यासाठी नागरिकांना उरळी कांचनवरनं कोरेगाव मूळ मार्गे जावं लागतं। जवळपास 10 किलोमीटरचं अंतर त्यामुळे वाढत होतं। मात्र या पुलामुळे आता 10 किलोमीटर अंतर वाचणार आहे आणि परिसरामधील नागरिकांची दळणवळण, शाळा, कॉलेजमध्ये भाजीपाला आणण्यासाठी आणि विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये ये-जा करण्यासाठीची अत्यंत चांगली सोय झाली आहे। त्यामुळे पंचक्रोशीमधील नागरिकांनी दत्तात्रय गोते यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराचं कौतुक केलंय। या पुलासाठी गेल्या 5 वर्षांपासून दत्तात्रय गोते अतिशय कष्ट घेत आहेत। दरवर्षी वाहून गेलेल्या पुलाची पुन्हा स्वखर्चाने त्यांनी दुरुस्ती केली आहे। या नदीवरती कायमस्वरूपी पूल उभारण्यात येणार आहे असं आमदार बाबूराव पाचरणे यांनी जनतेला आश्वासन दिलंय। लवकरच या पुलाचं भूमिपूजन होणार आहे असं सांगितलं जात आहे। मात्र दत्तात्रय गोते यांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे। माझं नाव दत्तात्रय निवृत्ती गोते। आम्ही काही तरुण या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून नायगाव ते बिवरी बंधारा होईल अशी आश्वासनं खासदार साहेब, आमदार साहेब प्रत्येक वर्षी या गावाला देत होते आणि मतांची मागणी करत होते। परंतु बंधाऱ्याचं बिलकुलच कुठलंच काम किंवा कुठलाच पाठपुरावा केला जात नव्हता। कारण असं आमचं गाव एकदम छोटंसं नदीच्या किनारी बेटासारखं गाव आहे, अतिशय कष्टाळू गाव। परंतु आमदार खासदारांचा तेवढा निधी आमच्या गावाला पडत नव्हता। आम्ही तरुणांनी ठरवलं की आपणच स्वतः केलं तर काय होईल। सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण हे करूयात आणि करायला जेव्हा सुरुवात केली तर सुरुवातीला सोपं वाटलं आणि करताना मग फार मोठ्या अडचणी आल्या, कारण नदी अडवणं तितकंच सोपं नव्हतं। त्यामध्ये मग आमचे मित्र राजू शिंदे साहेब पत्रकार होते, त्यांचं मार्गदर्शन झालं आणि तुपे म्हणून शेतकरी आहेत, त्यांची फार मोठी संपत्ती आहे या ठिकाणी। त्यांनी आम्हाला रस्त्याला मोकळं केलं। पुढं शिवाजीराव देशमुख साहेब VSIचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला पुढे रस्ता खुला करून दिला। त्यामध्ये बिवरीचे सरपंच, उपसरपंच, नायगावचे सरपंच ह्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि गेले 3 वर्षापासून आम्ही हे काम करत आहोत। मग करतानाच आम्हाला केल्याच्या नंतर फार मोठा आनंद झाला आणि आज 3 महिने सोडले तर आम्ही जवळजवळ बाकीचे 9 महिने हा बंधारा वापरतो। याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या अडचणी दूर झालेल्या आहेत। म्हणजे आम्हाला आता मार्केट जवळ आहे, पुणे सोलापूर हायवे जवळ आहे, शाळेच्या मोठ्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हॉस्पिटलची जी सुविधा, त्यामध्ये आमच्या गावातले 2-3 पेशंट दगावलेत वेळेत न पोचल्यामुळे। हार्ट अटॅकच्या प्रमाणात 3 पेशंट आमच्या गावातून दगावलेत। तर इथून जर असं काय अडचण आली तर आम्ही फार कमी वेळात, प्रयागधाम हॉस्पिटल असेल, विश्वराज हॉस्पिटल असेल, या ठिकाणी आम्ही फार कमी वेळात पोचतो आहे। तर आता आम्हाला आमदार साहेब श्री बाबूराव पाचरणे साहेब, विद्यमान आमदार, यांनी अतिशय चांगला पाठपुरावा घेऊन मार्चमध्ये ह्याच्यावरती कसल्याही परिस्थितीत सिमेंटी बंधाऱ्याचं आश्वासन दिलेलं आहे। म्हणजे शब्दच दिलेला आहे की मी ते करणारच म्हणून। आणि तेवढ्या एका गोष्टीवरती आमचे बिवरी गावचे विद्यमान सरपंच पूजाविलास गोते आणि उपसरपंच अश्विनी दशरथ गोते आणि नायगावचे सरपंच राजेंद्र चौधरी हे सगळे एकत्र मिळून त्या पत्राचा पाठपुरावा केलेला आहे आणि सर्व एकत्र मिळून आमदार साहेबांच्या सान्निध्यातून हा लवकरात लवकर पूल व्हावा असे दोन्ही गावच्या ग्रामस्थांची, त्यामध्ये पेठ ग्रामपंचायत असेल, स्वरतावाडी ग्रामपंचायत असेल, कुंजीरवाडी ग्रामपंचायत असेल, बिवरी ग्रामपंचायत असेल, नायगाव ग्रामपंचायत असेल, सर्व ग्रामपंचायतनी ग्रामसभेचे ठराव आपल्या श्रीत बाबूराव पाचरणे साहेबांकडे दिलेले आहेत आणि लवकरात लवकर हा पूल पूर्ण व्हावा अशी सर्वांचीच मागणी आहे। आणि ह्या कामाची जी आपण न्यूज चॅनलने दखल घेतली आहे
तर हा पहिले न्यूज चॅनल आपण असाल या ठिकाणी की खरंच चांगल्या कामाची दखल घेतात. मी राजेंद्र चौधरी, उपसरपंच नायगाव. बिवरी आणि नायगाव ही तसं पाहिलं तर नातेसंबंधाने फार जवळचा ऋणानुबंध असलेली गावं आहेत. जर दळणवळणाच्या सोयी नव्हत्या, अगदी पीठ दळायचं म्हटलं तरी या ठिकाणावरून पाण्यातून जाण्यासाठी रस्ता असायचा, त्यातून गिरणीत जायचे लोक. आणि दत्तात्रय गोते यांनी जो त्यांच्या तरुणांच्या पुढाकाराने जो हा उपक्रम सुरू केला, खरी चालना मिळाली आणि तरुणांच्या श्रमदानातून आज 2-3 वर्ष त्यांचा सहभाग या पुलाच्या माध्यमातून आहे. तो खरंच दोन्ही गावं जुळण्यासाठी प्लस 14 किलोमीटरचा साधारणतः हा टप्पा कमी होतो. आणि दवाखान्याच्या सोयीसाठी सुद्धा आता नायगावमध्ये संध्याकाळचा दवाखाना एक असतो. आमचंही नियोजन आहे मेडिकल आणि मेडिकल शॉप आणि पूर्णवेळ दवाखाना व्हावा या दृष्टीने देखील. अगदी रात्री अपरात्री जरी 10 वाजेपर्यंत तरी एखाद्याला उपचार घ्यायचं झालं तरी तो व्यक्ती ह्या पुलाचा उपयोग निश्चित होतो. दशरथ गोते, उपसरपंच ग्रामपंचायत बिवरी. आमचे दत्तात्रय गोते मोठे बंधू यांनी एक 4 वर्षापूर्वी हा जो बिवरी नायगावचा पूल आहे या संदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट आणि स्वतःही दगडी उचलून काम केलं आहे. ते काम करण्यापाठीमागचं कारण म्हणजे आमचं बिवरी आणि नायगाव ही 2 गावं एक नातेसंबंधात गुंतलेली गावं. ती नातेसंबंध जवळ आणण्याचं खऱ्या अर्थानं काम हे आमच्या बंधूंनी केलं. आणि ते दरवर्षी दिवाळीचा जो आपला लक्ष्मीपूजनचा सण असेल किंवा दिवाळीचा जो मेन सण असेल तर ते स्वतःही इथं थांबून ते पुलाचं काम करतात. आणि जे लोक आहेत आपली येणारी दळणवळण म्हणजे समजा जे नातेवाईक दिवाळीनिमित्त भेटण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी ते स्वतःही इथं थांबून ते पूल करतात. मी त्यांचं खरंच मनापासून आभारी आहे. नमस्कार, मी भरत जनार्दन गोते. मी हडपसर मार्केट भाजी मार्केटला अंदाजे 100-150 ते 100-150 किलो शेवा घेऊन चाललेलो आहे माझं. आणि हा भरपूर प्रमाणात म्हणजे शॉर्टकट रस्ता तयार झाल्यामुळे वेळेत मार्केटला पोचता येणं फार शक्य झालेलं आहे. ह्या रस्त्याचा पर्याय वापर आम्ही दैनंदिन दररोज हडपसर सोलापूर रोडला जाण्यासाठी करतो. आणि भाजी किंवा इतर कोणताही माल आम्हाला जलद गतीने मार्केटला नेता येतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुणे जिल्ह्यामधील नारायणगाव येथील सर्वांचंच लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीची लढत झालेल्या नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलचे योगेश उर्फ बाबू पाटे हे सरपंचपदी विराजमान झालेत. जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या आणि पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडली आहे. सदर निवडणुकीमध्ये योगेश बाबू पाटे हे सरपंचपदी निवडून आलेत. त्यांचे मुक्ताबाई हनुमान पॅनलचे 15 ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत. परंतु 2-3 वर्षांपासून नारायणगाव ग्रामपंचायतीवरती शिवसेना माजी जिल्हाप्रमुख चंद्रशेखर कोर्हाळे यांचे पॅनलला एकही जागेवरती खाते उघडण्यात अपयश आलंय. तसेच संतोष वाजगे यांच्या गटाला मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनलच्या माध्यमामधनं 2 जागा जिंकता आल्यात. सदरच्या निवडणुकीमध्ये योगेश बाबू पाटे यांचे खंदे समर्थक आरिफभाई आतार, संतोष दांगट, राजेश बापटे आणि इतर 12 सदस्य निवडून आणण्यात मुक्ताई हनुमान पॅनल यशस्वी ठरले. शिवसेनेचे नारायणगाव शहर प्रमुख पद योगेश पाटे यांच्याकडे आहे. त्यांच्या विजयाचे खरे शिल्पकार जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि संतोष नाना खैरे असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान यापुढील काळामध्ये पक्षभेद विसरून प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा निर्धार योगेश पाटे यांनी केलाय. सकाळी 11:30 वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर होताच स्त्री आणि पुरुष समर्थकांनी गुलालाची उधळण करून ढोल ताशांच्या तालावर नाचून योगेश पाटे आणि इतर सदस्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केलाय. तसेच संपूर्ण शहरामध्ये आतापर्यंत कधी नव्हे एवढे फटाके, आतिषबाजी आणि फ्लेक्स रूपी शुभेच्छा देण्यात आल्यात. आयुब शेख, C24 तास, जुन्नर. नांदेगावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते.
नांदेगावामध्ये असलेल्या जाधव वस्तीवरती ग्रामपंचायतीच्या निधीमधनं सुमारे 16 लाख रुपयांच्या खर्चाची कामे मार्गी लावली जाणार आहेत. येथील भूमिगत गटारे तसेच सिमेंटचे अंतर्गत रस्ते या निधीमधनं करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक गणपत माडगुळकर, पौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, मुळशी तालुका पंचायत समितीच्या सभापती कोमल वाशिवले, उपसभापती पांडुरंग ओझरकर, पंचायत समितीच्या सदस्या कोमल साखरे, नंदुशेठ भोईर, नांदगावचे सरपंच प्रशांत रानवडे, माजी उपसरपंच विठ्ठल रानवडे, पोलीस पाटील दत्तात्रय रानवडे, उपसरपंच अश्विनी रानवडे, मारुती रानवडे, वैशाली करंजावणे, कविता माकर, अजय करंजावणे, संतोष ढमाले, अशोक शिंदे, मारुती मारणे, सचिन डांगे, विजय डांगे, भानुदास करंजावणे, रोहिदास रानवडे, हनुमंत करंजावणे, आकाश रानवडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नांदे ग्रामपंचायत आणि नांदे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी 2017-18 सालातील 20 लाख रुपये बजेट करून जाधव वस्ती या ठिकाणी अंतर्गत रस्ते या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. या निमित्ताने गावामध्ये चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नांदेगावातील सरपंच प्रशांत रानवडे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. ग्रामपंचायत बाबतीत बोलायचं म्हटलं तर गेले 2 वर्षापासून जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. त्यामध्ये सुसज्ज अशी 3 मजली इमारत शाळेची या ठिकाणी झालेली आहे आणि अंतर्गत रस्ते असतील, वॉटर फिल्टर असेल, CCTV कॅमेरे असतील, या सर्व प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. मी त्या सर्व टीमचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, गावर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पाहात तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी इथे डेंग्यूनं अक्षरशः थैमान घातलंय. मात्र खोटा अहवाल देऊन डेंग्यू नसल्याचं कारण आरोग्य अधिकारी यांनी दिलंय. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संबंधीची माहिती आशा वर्कर यांनी देऊन देखील आरोग्य अधिकारी या गावामध्ये फिरकले सुद्धा नाहीयेत. औंढा तालुक्यातील वगरवाडी इथे डेंग्यूच्या आजारानं 3घांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समजताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि 2 दिवस फवारणी, परिसरातील सफाई, रुग्णांची तपासणी करून देखावा केल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यामध्ये डेंग्यूमुळेच 3घांना जीव गमवावा लागलाय. हे नक्की असलं तरी आरोग्य विभागानं हे डेंग्यू नसल्याचा अहवालामध्ये दिलाय. हा 100% बनाव असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या मृत व्यक्तीच्या घरी कोणताही वैद्यकीय अधिकारी गेला नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. यामध्ये 2 दिवस पथकानं देखावा करून आज घडीला कोणीही डॉक्टर इथे नाहीये. मात्र तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय. गावामध्ये डेंग्यू सदृश रुग्ण दिसत आहेत.
याची माहिती येथील आशा वर्कर कमलाबाई फुलपगार यांनी दिली होती. मात्र संबंधित आरोग्य विभागानं याकडे कानाडोळा करण्याचं काम केलंय. डॉक्टरला कळलं ते त्या म्हणतात आता डॉक्टर लोक आल्यावर तू आम्हाला सांगितलंच नाही. तुम्ही कळलं होतं का? मी कळेल तर 3 तारखेला एक मृत्यू झाला आणि एक 11 तारखेला झाला आणि 16 तारखेला गेल्या महिन्यात लसीकरण झालं. डॉक्टर आले का? आलते का? तेव्हा आली नव्हती, आता आली पेपरला आल्यावर. पेपर गया हा हमारा गया उनमें कई जाइन नहीं पोट जळणाराचं जळालं. हमारे बैठने पड़ता बड़ा बड़ा बच्चा तार वजह से मरीगा. पैसा लावून कोणा पैसा. त्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान या गावामध्ये कोणालाही डेंग्यू झालेला नाहीये असा दावा आरोग्य विभागानं केला होता. याबाबत वगरवाडी इथे जाऊन माहिती घेतली असता मयत 3ही रुग्णांचा मृत्यू हा डेंग्यूच्या तापाच्या आजारानं झाला होता. तसेच त्यांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये आणि आता उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याचं चित्र आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचं पितळ आता उघडं पडलंय. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या आशा वर्कर कमलाबाई फुलपगार यांनी या घटना घडण्याआधीच वरिष्ठांना आमच्या गावामध्ये तापाचे रुग्ण वाढत आहेत, तपासणी करावी लागेल असं कळवलं होतं. मात्र आरोग्य विभागानं याकडे साफ दुर्लक्ष केलंय. तापाचे रुग्ण जास्त वाढलेत अजून आणि गावामध्ये 2 दिवस फेरफार केली, कोण फवारणी केली, चौकशी केली, काय त्यांना काय ते कळालं नाही जास्त, काही त्यांना बघितलं नाही जास्त 2 दिवसापूर्वी. आणि गावामध्ये डेंग्यूचे अजून 7 वाढले, अजून 2-4 लेकरं ॲडमिट आहेत ना हिंगोली जिल्ह्यात. आता डॉक्टर आता आले का? डॉक्टर आता इथं या 2 दिवसापासून आले नाहीत. डॉक्टर काही आले नाहीत अजून गावामध्ये 2 दिवस फक्त असा आरोप यावेळी करण्यात आलाय. कदाचित आरोग्य अधिकारी संबंधित विभागानं अगोदरच पाऊल उचललं असतं तर ह्या घटना घडल्याच नसत्या, हे मात्र नक्की. आमच्या इथं डॉक्टर येत नाही, 2 गोळ्या देत नाहीत. तापीची तर मरणाचे ताप लेकरं बाळाली आलेत. हे हिंगोलीला लेकरू आमच्याला आता पाठवले, आमचे 3 तर गेले माणसं तापीच्यानं. आता एक कोणता ना आता आमच्या पशी वाऱ्या हे आले ते याला आम्ही काय सांगाव का? डॉक्टराच्या इला डॉक्टरापाशी असतं का? आम्ही डॉक्टर जर असतं तर तुमच्या पशी कशाला येत होतो? डॉक्टर कधी येतात की नाही तुमच्या? कोणत्या डॉक्टर येत आमच्या इथं? कोणता डॉक्टर येत नाही का? डॉक्टरने सिस्टर येत नाही. कोणत्या कोठं ताप आली का हे आली कधी विचारणार नाही, कोणा गावात हिंडणार नाही. काढे पाया पण कोणी देईना गेलं म्हणून, कोणी बिचारांना असं दुखू लागले म्हणून त्यानं दिले, कोणा 5 दिले, कोणी 10 दिले. काढे 1-2-3 लाख रुपये काढले, तिथले रुपये लावले आम्ही, पण आमच्या लेकीला कोठं मुलीला गुण आला नाही. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. सरकारी काम आणि 2 महिने थांब अशी म्हण सर्वत्र प्रचलित झाली आहे आणि याचा प्रत्यय जवळपास सर्वांनाच येतो. सरकारी दरबारी मलाई दिल्याशिवाय आणि हेलपाटी मारल्याशिवाय आपली कामं होत नाहीत. मात्र आता तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाहीये, कारण या सेवा आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची होणारी लूट आणि त्यापेक्षाही होणारा मनस्ताप याला आता अटकाव करण्यासाठी सरकारनं महाराष्ट्रामध्ये राईट टू सर्व्हिस ॲक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा लागू केलाय. त्यामुळे आता सर्वांना जन्मदाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाहीये. तब्बल 43 सरकारी सेवा आता घर बसल्या एका क्लिकवरती मिळू शकणार आहेत. यासाठी सरकारी वेबसाईटवरती अप्लाय करून तुम्हाला हवे असलेले दाखले मिळू शकतील. यासाठी महाराष्ट्र सरकारनं वेबसाईट सुरू केलाय. त्यासाठी www.आपलेसरकार.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन यावरती ऑनलाईन अप्लाय करावं लागणार आहे. तर निर्धारित कालावधीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली आहे. तर महसूल विभाग, नोंदणी आणि मुद्रांक विभाग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखन सामग्री आणि प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग अशा 43 प्रकारच्या सेवा आता मिळणार आहेत. येत्या मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर नेण्याचा सरकारचा मानस आहे आणि मार्च अखेर तो पूर्ण होईल. तर ही माहिती न देणं आणि त्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केली आहे.
निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5,000पर्यंत दंड सक्तीनं आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज राहिली नाहीये। त्यामुळे जास्तीत जास्त या सेवाचा लाभ महाराष्ट्रामधील जनतेनं घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे। www आपले सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर मिळणारी माहिती अत्यंत उपयुक्त व महत्त्वाकांक्षी आहे। यामुळे मिळणारी सेवा ही पारदर्शकपणे आपल्याला मिळणार आहे। सरकारी कार्यालयात होणारे अडवणूक पिळवणूक व मानसिक त्रास यामुळे वाचणार आहे। काही प्रमाणात भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे। या महत्त्वाकांक्षी वेबसाईटचे नागरिकांमधून स्वागत होत आहे। यात ग्रामपंचायत लेवल ते मंत्रालय लेवलपर्यंतच्या सर्व सेवा विस्तृतपणे मिळणार आहेत। विशेष म्हणजे ही माहिती आपल्या मातृभाषा मराठीमध्ये असल्यामुळे ती सर्व नागरिकांना समजण्यास मदत होईल। ही संबंधित वेबसाईट बनवणारे व त्या अंमलात आणणाऱ्या सरकारचे मी अभिनंदन करतो। सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ। लाखनगाव इथे संपन्न झालेल्या जाणता राजा चषक 2017 आंबेगाव कबड्डी लीग स्पर्धेचा चांडोली येथील भैरवनाथ कबड्डी संघ मानकरी ठरलाय। जाणता राजा युवा संघटना लाखनगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका यांच्या वतीनं विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा चषक 2017 आंबेगाव कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये उद्योजक मनोहर इंदोरे यांचा भैरवनाथ कबड्डी संघ जाणता राजा चषकाचा मानकरी ठरलाय, तर दुसरा क्रमांक MR संघ मंचर, तिसरा क्रमांक भैरवनाथ कबड्डी संघ पारगाव यांनी पटकावलाय। यावेळी इमान मुजावर आणि सोमनाथ पोंदे यांनी उत्कृष्ट आयोजन केलंय। चांडोली येथील जाणता राजा चषकाचे मानकरी ठरलेल्या भैरवनाथ कबड्डी संघाचे प्रशिक्षक उमेश थोरात यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच हा चषक मिळवण्यात यशस्वी झाल्याचे यावेळी खेळाडूंनी सांगितले। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। नेवासा येथे लोकशाही विचार मंचच्या वतीने भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून संविधानामध्ये बदल करण्याबाबत वक्तव्य करण्याबद्दल निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले। संविधानामध्ये बदल करण्याची भाषा वापरणाऱ्या केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या वक्तव्याचा त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल मारून आंदोलनाच्या माध्यमामधून नेवासा येथील लोकशाही विचार मंचच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। नेवासा येथील बस स्थानकासमोर भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या प्रतिकात्मक पुतळा लावण्यात येऊन त्याला चपलाचा हार घालण्यात आला। तसेच संजय सुखदान यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हेगडे यांच्या वक्तव्याचा चप्पल मारून निषेध व्यक्त केला। यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान म्हणाले की संविधानाबद्दल आणि त्यामध्ये बदल करण्याची भाषा तसेच वक्तव्य करणाऱ्या अनंत हेगडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामधून बडतर्फ करण्यात यावं। तसेच संविधानाबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना बहुजन समाजामधील नागरिकांनी आगामी निवडणुकीमध्ये जागा दाखवून द्यावी असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केलंय। यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गफूर बागवान, काँग्रेसच्या नगरसेविका शालिनी सुखदान, कान्हू दाने, संभाजी ब्रिगेडचे गणेश चौगुले यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात। यावेळी मुन्ना शेख, विष्णू इंगळे, ॲडव्होकेट सुदाम ठुबे, ॲडव्होकेट चंद्रकांत कदम, व्यापारी जयकुमार गुगळे, गणेश वायचळ, राहुल पवार, करण मुकुटमल, येशुदास चक्रनारायण, अजय त्रिभुवन, आकाश इंगळे, विशाल शिनगारे, बब्बू बागवान, विशाल जाधव आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। आमचं जे सरकार आहे, आमचं भाजपचं जे सरकार आहे, ते जे या सत्तेमध्ये आलेलं आहे ते याच्यासाठी आलेलं आहे की भारत हा धर्मनिरपेक्ष देश नसून जे लोक सेक्युलर आणि धर्मनिरपेक्षची भाषा बोलतात त्यांना त्यांच्या आई वडिलाचा पत्ता नाही, म्हणजे त्यांना त्यांच्या कोणत्या रक्ताचे हेच माहिती नाही, अशी भाषा अनंत हेगडेने वापरलेली आहे। आणि त्यानंतर सांगितलं का हे धर्मनिरपेक्षता बदलण्यासाठीच आम्ही संविधान बदलण्यासाठीच या सत्तेमध्ये आलेलो आहोत आणि लवकरच आम्ही संविधान बदलणार आहोत। मित्रांनो, शीतावरून भाताची परीक्षा करायला काही हरकत नसते। ज्या अर्थी अनंत हेगडे बोलला त्या अर्थी यांच्या पूर्ण मंत्रिमंडळामध्ये, या भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा यांच्या
त्या RSSच्या कॅडरमध्ये असंच दिसतंय का यांना आज ना उद्या 100% संविधान बदलण्याचं आहे. आणि वेळ तरी कोणती राहिली, आपण नुसतं रस्त्यावर येतो आणि बडबड करतो की आम्ही संविधानाला हात लावून नाही. परंतु वेळ आलेली आहे की त्यांची संविधान बदलण्याची 100% तयार झाली. रोज घटनेत काही ना काही प्रत्येक वेळेस बदल होत आहे. छोटे छोटे कायदे आहेत, जसं पदोन्नतीतलं आरक्षण आपलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तुम्हाला पदोन्नती जी राहायची त्याच्यामधलं आरक्षण आपलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा किस्सा म्हटलं की ज्या पद्धतीनं ओपन कॅटेगरीमध्ये आणि इतर कास्टच्या कॅटेगरीमध्ये MPSC UPSC मध्ये आपल्याला दोन्हीकडे फॉर्म भरता येत होता, परंतु आपण दोन्हीपैकी आता एकच फॉर्म भरू शकतो असा पण निकाल आता सुद्धा हायकोर्टाने दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत जवळजवळ हे छोटं करून आपल्या संविधान दाबण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आपल्याला फक्त हे सरकार गाजर दाखवतात. उदाहरण द्यायचं ठरलं तर आज राष्ट्रपती आपला दलितांचा बनवला, ते गाजर दाखवलेलं आहे. हा राष्ट्रपती फक्त यदा कदाचित म्हणजे नामधारी असू शकतो. त्याची कारणं सांगा. घटना बदलायला वेळ लागणार नाही, आपण रस्त्यावर उतरून फक्त चालणार नाही, पण ह्या एकीचं रूपांतर आपलं मतात व्हायला पाहिजे आणि मताचं रूपांतर सत्तेत व्हायला पाहिजे, तरच आपण ती घटना वाचू शकतो. रक्षण आपण करणं गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून त्याचा आदर करू नका. ते संविधान किती उत्कृष्ट आहे, ते त्यांनी त्या संविधानाने फक्त काय महार चंभार भिलकुळी वडेरी यांना दिलं नाही रे, या माता भगिनींना दिलंय. या माता भगिनींना आज माझी मंडळी नगरसेविक आहे, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, या संविधानाच्या जीवावर झालं. आणि हे हरामखोर हेगडे जो आज मंत्रिमंडळात शपथ घेतली, तो सुद्धा संविधानाचाच एक भाग म्हणून तो शोधा. मोदी सरकारला मी आव्हान करतो, या नालायक अनंत हेगडेला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे. आणि मी त्याचा बुटाडाने तोंड फोडून जाहीर निषेध करतो. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर हायवे लगत मैदानामध्ये आढळला 1 वर्षाच्या बालकाचा मृतदेह, पोलीस तपास सुरू. दिगंबर दुर्गाडे सरांनी मिळवली 2दा PhDची पदवी, सर्व स्तरातून होतंय अभिनंदन. पाथर्डीमधील नगरसेवकांच्या नावामध्ये आढळली आहे तफावत, 3 दिवसांमध्ये मागवलाय अहवाल. आणि औंढा नागनाथ तालुक्यातील आरोग्य विभागाचा बनाव उघड, खोटा अहवाल देऊन परिस्थितीवरती घातलं जातंय पांघरूण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.